आस्था, विश्वास आणि भक्तीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे चमत्कारिक श्री हनुमान मंदिर, हनुमान लोक जामसावळी धाम सातत्याने ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनत आहे. सातपुड्याच्या हिरव्यागार वनराईत वसलेले पांढुर्णा जिल्ह्यातील सौसर तालुक्यातील हे चमत्कारिक जामसावळी धाम आता केवळ देशातच नव्हे तर साता समुद्रापार प्रसिद्ध झाले आहे. रामनवमीपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे हे क्षेत्र भक्तीच्या महासागरात परावर्तित झाले आहे. दररोज लाखो भाविक हनुमानजींच्या दर्शनासाठी येथे येऊन आपली मनोकामना व्यक्त करतात. मंदिर संस्थानातर्फे हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा आणि नववर्षाव्यतिरिक्त प्रत्येक मंगळवार व शनिवारी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे भाविक नतमस्तक होण्यासाठी येथे ओढले जातात. गेल्या एका वर्षात या हनुमान धामाचे स्वरूप उत्तरोत्तर ऐतिहासिक होत चालले आहे. जामसावळी धामाचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि अद्भुत मानला जातो. येथे प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमानजी पिंपळाच्या वृक्षाखाली निद्रामुद्रेत विराजमान आहेत. हे देशातील अद्वितीय मंदिरांपैकी एक आहे. अशी मान्यता आहे की हजारो वर्षांपूर्वी ही विशाल मूर्ती गवतामध्ये लपलेली होती, जी एका शेतकऱ्याने शेत नांगरत असताना शोधली. त्यानंतर हे स्थळ श्रद्धेय बनले आणि आज कोट्यावधी भक्तांच्या आस्थेचा आधार आहे. 1996 मध्ये मर्यादित संसाधनांतून सुरू झालेले हे मंदिर आज हनुमान लोक सारख्या विशाल धार्मिक संकुलाच्या रूपात विकसित होत आहे. मध्य प्रदेश सरकारद्वारे 314 कोटी रुपये खर्चाची ही योजना साकारली जात आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले असून दुसऱ्या टप्प्याचीही घोषणा झाली आहे. पूर्णत्वाकडे गेल्यावर हे धाम उज्जैनच्या महाकाल लोकच्या धर्तीवर भव्य आणि जागतिक दर्जाचे धार्मिक केंद्र म्हणून नावारूपास येईल. जामसावळी धाम आता राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. सोशल मीडिया आणि आधुनिक माध्यमांच्याद्वारे याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हनुमान लोकच्या दुसऱ्या टप्प्यातील आगामी योजनांमध्ये भव्य गर्भगृह निर्माण, चिरंजीवी पथ, नाला संरक्षण व सौंदर्यीकरण, भव्य STP प्लांट, सोलर विस्तार आणि मानसिक पुनर्वसन केंद्र यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे.